तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी मटण आणि चिकनला एवढी हलकट आहे, म्हणजे खूप जास्त हलकट आहे. मला रोज दिलं तरी मी खाईल, त्याच्यामुळे ती एवढी ढबरी होत चालली. तर आज विषय असा होता, मला बोलवलं होतं समजा काय, किंवा मी मनाने चालले होते मटणाच्या वासाने. तर माझ्या सासरी सुरू होतं मटणाचा प्रोग्राम होता आज, पावसा पाण्याचा, मस्त टेस्टी यमी. तर मी आवरून भिवरून निघाले होते आणि मला म्हणजे दुखणं आलेलं होतं, माझं दुखत होतं. ताप वगैरे, मला आदल्या दिवशी रात्री ताप आणि थंडी येऊन गेलेली होती, दिवसभर पण थंडी वाजत होती, वातावरण पण तसं होतं. पण तरीही गेल्या सासूबाईंनी माझं गोडधोड शब्दांनी नाही तर वाईट शब्दांनी माझं मांजर वगैरे म्हणून स्वागत केलं. मला काही वाटत नाही, तर काही म्हणलं तरी. तर गेले, मस्तपैकी मटण शिजलेलं होतं. तर मस्त मी म्हणजे काय विषय माहिती आहे का, मी इकडल्या घरामध्ये गॅसवर मटण शिजत होतं, मी आणि शिवांश त्यालाच राखून बसलो होतं. शिवांश तर माझ्या जाऊबाईच्या घरातलं सुरू होता उचक्या पुऱ्या करायला, हे ते काढीत होता आणि त्याचं ते सुरू होतं, कारण मला इकडं मटणाला राखून ठेवलं होतं. आणि तिकडल्या घरामध्ये दुसरी रूम आहे, त्याच्यामध्ये भाकरी करायला सुरू होत्या, कारण इथं ना देव येतं. तर देवामुळं आम्ही या रूममध्ये चिकन मटण काही शिजवत नाही, त्याच्यामुळे पलीकडल्या रूममध्ये मटण शिजत होतं आणि इकडल्या रूममध्ये भाकरी होत होत्या. समोर मी तिची भाजी वगैरे आणून ठेवली होती रानातून, हे बघू शकता. देवामुळे इकडं काहीच करत नाही, शिजू घालण्यापासून खाण्यापर्यंत सगळं पलीकडं असतं. हे एक छोटंसं करडू आणले, त्याचे कॅमेराने कसे डोळे मस्त दिसत होते, एकच करडे. त्याची मम्मी वगैरे नाही, शेळ्या होत्या महाग पण त्यांनी विकल्या. त्याच्यानंतर भाकरी झाल्या आणि इकडं मी करत होते कुटाकुटीची तयारी, कारण मला जास्त मी मेन काम घेत नाही, कारण खूप जण जेवायला असतात. मला एवढ्या जणांचा अंदाज लागत नाही, हिशोब लागत नाही आणि बिघडेल म्हणून मी मोठी प्रायोरिटीने काही करत नाही, किंवा भाकरी समजा बिघडायचा काही विषय नाही, तरी पण त्या केल्या त्यांनीच, मी नाही केला. आणि नंतर शिजलं की मीच पहिल्यांदा होते तिथं खाणारी. माझ्या जाऊबाई खात नाहीत, सासूबाई खात नाहीत, पोरी खात नाहीत. तर मला टेस्ट करायला दिलं शिजलंय का, तर ते खूप जास्त शिजलं होतं. त्याच्यानंतर सगळ्यांना ताटं बनवली आणि सगळे